तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, सेवितो रस तो वाटतो आणि का, सेवितो रस तो वाटतो आणि का, ख्यारे हो नका रान भरी, ख्यारे हो नका रान भरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, मनाचे संकल्प पाववेल सिद्धी, मनाचे संकल्प पाववेल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे याचे पायी, हे बुद्धी याचे पायी, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, म्हणे मग धाडिले निरोपा, मग धाडिले निरोपा, मार्ग हा सुखा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान. पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ. मार्ग हा सोपा सुखरूप, मार्ग आहे तो सोपाही आहे आणि सुखरूपही आहे. सगळ्या शब्दांचं वजन आपल्या लक्षात असावं, अर्थ लक्षात असावा. यासाठी आपण गेल्या वेळेला बोललो होतो की आपण प्रार्थना करू. हे प्रश्नोत्तर आहेतच. आता प्रस्थान झालेलं आहे, त्यामुळं आपणही काहीतरी प्रस्थानाच्या निमित्ताने काय करता येतं ते बघूया. आता हा मार्ग सोपा आहे, सुखरूप आहे असा त्यांचा निरोप आहे. ह्या अभंगाचं दुसऱ्या सगळ्या अभंगांशी जे नातं आहे ते म्हणजे तुकोबांचे 12 अभंग.
त्या चातुर्मासासाठी त्यांनी आपल्याकडून याची उपासना करून घ्यावी एवढी प्रार्थना करतो. ते एक मुळात तुकोबांचं संकीर्तन सुरूच आहे. आपल्या लक्षात असेल, जवळजवळ 2 वर्ष होऊन गेली आता या गोष्टीला, 2-2.5 वर्ष झाली. तुकोबा संकीर्तन सुरूच आहे. पण तुकोबा मध्ये मध्ये बाय देतात कोणाकोणाला, जा तुम्ही पुढे जा, आमचा निरोप सांगा पांडुरंगाला तेवढा, आम्ही इथंच आहे. तसंच असतं बऱ्याच वेळेला, आपण इथेच असतो, फक्त निरोप सांगायचा तेवढा राहतो, तो सांगावा. आणि ते स्वतः जाऊन आलेले असल्यामुळं, त्यांना ती कल्पना असल्यामुळं ते हा मार्ग सोपा आहे म्हणून सांगतायत. हे जे आत्ताच्या अभंगामध्ये सांगितलं, तेव्हा तिथला जो समान सर्वांना असलेला सगळ्यांनी चालण्यासारखा असा जो मार्ग आहे तो सुखरूप आहे, चांगला आहे. तर याचं तसं म्हटलं तर जे 4-4.5 अभंगामध्ये वेगवेगळ्या मार्गाने पुन्हा ते तिथं आलेलेच आहेत. तरीही हे जे संकीर्तन सुरू आहे त्यातला एक छोटा विशिष्ट असा वेगळा भाग म्हणजे त्यांचे 12 अभंग. त्याबद्दल आता जरा नंतर बघू. पण आपण हे या 4 महिन्यामध्ये व्हावं अशी कल्पना धरून समोर ठेवलेलं आहे. त्यांच्या कृपेनं जे होईल, जेवढं होईल, जसं होईल त्याप्रमाणे होईल, ते करून घ्यावं एवढी इच्छा आहे. मुळात चातुर्मासाची कल्पना जी आहे ती आपल्यासमोर असावी. पूर्वी जेव्हा कधी चातुर्मासाचा विचार केला असेल त्यावेळेलाही चातुर्मासाच्या संदर्भात काहीतरी वेगवेगळं आपल्या विचार झालेला आहे. 12 महिन्यांचं वर्ष असताना 4 महिने वेगळे काढायचं कारण काय? मुळात तसे सगळेच महिने देवाचे. रामपर विनोबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे रामपरहर, तो पहाटे. ते सकाळी आपल्याला लिहिलेले आहेत ना अभंग, त्यासाठी प्रभाते मने रामचिंतित जावा, बरोबर. पुढे वैखरी रामा आदी वदावा, ते पुढे वैखरी रामा आदी वदावा, हे पुढे वैखरी सुरू करण्यापूर्वी कोणाशी बोलायला आधी मनातल्या मनात राम म्हणावून बोलायला सुरुवात करावी, अशासाठी आहे. म्हणजे रामाचं स्मरण माझ्या बोलण्याच्या आधी सुरू पाहिजे, म्हणजे मग ते बोलण्यात बरोबर जातं, जसं पाहिजे तसं जातं. जसं एक षड्ज आहे, एकदा सा ठरला की पुढचा म ठरतो, मग ग ठरतो. जसं जे काय ठरतं तसं म ठरेल, प ठरेल, ते सगळं ठरेल. सगळा सप्तक त्या पहिल्या षड्जावर अवलंबून आहे. तो कुठे आहात तुम्ही त्याच्यावरती अवलंबून आहे. तर सुरुवातीला राम म्हणावं, म्हणून पहाटे प्रभाते कशासाठी, तर पहिल्यांदा चिंतन असावं. आता लोक तेच उठून पहाटे पाठ करून जोरजोराने म्हणतात, ह्याच्यात काही नाही. त्यांना काय म्हणायचं आहे की पहाटे चिंतन करीत जावा, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. तर पहाटे चिंतन करीत जावा हे वाक्य आपल्याला 10 वेळा म्हणून काम होणार नाही. ते बरोबर आहे, आठवण देण्यासाठी ते आहे, पण करण्यासाठी काय सांगितले ते वेगळंच आहे. किंवा ते असं की पहाटे चिंतन व्हावं. रामाला उजाडल्याबरोबर जर कुठलं कर्तव्य समोर आलं असेल तर त्यांनी कर्तव्य म्हणून ते केलेलं. बाकी त्याच्या दृष्टीनं त्यात आपलं फरक, माझं तुझं काय विषय नाही, हे रामचिंतनाचं आपल्याला फळ. ते जसं लिहिलेलं आहे तसंच. आणि म्हणून विनोबाने विचारलं, विनोबांच्या शब्दात सांगायचं आठवण काय झाली, विनोबाने तेवढ्यासाठी विचारलं, मग बाकी काय सगळे आराम प्रहर आहेत का? ते अगदी बरोबर ते तिथे शब्द अक्षर टाकलं त्यांनी आपल्याला अर्थ जाणवून दिला. सगळे रामप्रहरच आहेत. तेव्हा एकदा रामाचं चिंतन सुरू झालं तर संबंध दिवसभर रात्रीपर्यंत अगदी झोपेपर्यंतसुद्धा ते चिंतन मनामध्ये सुरूच असावं की त्यानं या वेळेला काय केलं असतं, महाराजांना या वेळेला काय आवडलं असतं ते मी करेन. काय आपण कोणाचे बघता असाल तर त्याने काय आवडलं असतं असं विचार करून तो वागत राहिला की आपोआप त्या चिंतनाचा परिणाम सगळ्या वर्तणुकीवर व्हावा. या अर्थाने सगळे रामप्रहरच आहेत. तसं चातुर्मासामध्ये आठवण त्याच्यावरनं झाली की चातुर्मासामध्ये सगळेच मास भगवंताचे आहेत. त्यातले आणि 4 काय त्याचे वेगळे आहेत का कुठले? पूर्वजांची एक परंपरागत पद्धत आहे, ती खूप चांगली आहे, एक संस्कृती म्हणून पण चांगली आहे. त्यांनी सगळ्याचं नातं निसर्गाशी ठेवलेलं आहे. आता आपण बसलो आहे इथे, आपल्याला फार काही काम करता येणार नाही. बाहेर पाऊस सुरू झालेला आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि तसाच तो वाढावा राहावा. काय आपले हे 4 शब्द नाही बोललं तरी चालण्यासारखं आहे. त्यांनी काही नडत नाही, त्यांनी नडणार आहे. त्यामुळं त्याची प्रायोरिटी, पहिलं काम, पहिला कोण प्राधान्य असेल तर त्याला थप्पडू देतो. अरे वाढल्यासारखा वाटला, कदाचित आपला भ्रम असेल. तर असू दे, त्याला पडू दे. मग चातुर्मासाचं काय आहे तर चातुर्मास ह्याच्यासाठी काही 4 महिने भगवंताचे आहेत, बाकीचे भगवंताचे नाहीत, तसं नाही. त्यांची एक चांगली पूर्वजांची पद्धत आहे की त्यांनी सांगड घालून दिली आणि हे करा म्हणून सांगितलं. का विचारणाऱ्याला ते का ते सांगायला तयार आहेत, पण का विचारलं तर नाहीतर 4 महिन्यात काय होणार? 4 महिन्यात सगळं काय, सगळे 4 महिने 4-12 महिने सगळे भगवंताचेच आहेत. त्या सगळ्यात तुम्ही सगळं गेलं तरी चालण्यासारखं आहे. पण शेवटी आपल्याला जर पेरणी करायची आहे तर पाऊस पाहिजे. पाऊस पाहिजे, पेरणी करायची तर त्याच्या आधी नांगरट केली पाहिजे. हे सगळं जसं क्रमानेच होत जातं
नाही तर पहिल्यांदा पाऊस पडला, मग पेरणी केली, मग नांगरटीला सुरुवात केली, असं काही असतं. घोड्यापुढे गाडो काय ते गाडी का गाडीपुढे घोडं हे आहेच शेवटी. म्हणजे त्याचा काही क्रम आहे. म्हणून सगळं शेवटी सांगून शेवटी समर्थांना हेच सांगावं लागलं ना की आता सगळं दादोबरच सांगितलं. जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. तेव्हा ते सगळं जगदीश्वरांनी जे केलेलं आहे ते अनुक्रमाने केलेलं आहे. त्यात कुठेही काहीही मिनिट सेकंदाचा सुद्धा बिघाड नाही. सगळ्या गोष्टी क्रमाने चाललेल्या आहेत. मला त्या चाललेल्या वाटत नाहीत. काहीतरी गोंधळ झाल्यासारखा वाटतो आहे, हा माझ्या मनाचा गोंधळ आहे. तिथं बरोबर चालू आहे. तेव्हा सगळं करणे जगदीशाचे आहे ना, तसं आहे ते सगळं त्यातच आहे. मग त्यांनी अनुक्रमे केलेलं आहे. मी फक्त त्या अनुक्रमानेच चालत नाही, अशी अडचण आहे. तर मी कृत्रिम पाऊस पाडणार, मी कृत्रिम उन्हाळा निर्माण करणार, मी AC लावणार, तर लावा, त्याचं काही म्हणणं नाही. नाहीतर त्याचा तो बरसायला तयार आहे वेळेला. तेव्हा चतुर्मासामध्ये असं काही आहे का की 12 महिने त्याचे नाहीत आणि हेच 4 तेवढे त्याच्यात किंवा आणखीन काय त्या वेगळं आहे. त्यांनी एक सर्वसाधारण गोष्ट अशी आहे की 12ही महिने माणसांनी प्रपंचच करीत राहू नये याच्यासाठी ती आपल्याला कल्पना आहे. आता इथं काही जेवणखंड सोडलं की कोणी नाही, ठीक आहे, थोडेफार उपास करते, मान्य आहे, पण तरीसुद्धा मुळात त्यांनी ते सोडलं नाही. पण 12 महिने त्यांना जर 24 तास आणि 12 महिने माणसं प्रपंचच करत राहतील आणि त्यांचा घोटाळा होईल आणि जे जन्माचं ध्येय आहे ते राहून जाईल. यासाठी त्यांनी सांगितलं की 4 महिने तरी निदान आरक्षित ठेवा. आपल्याला गेलो तर केवढी माणसांना चिंता असते की आरक्षण आहे का नाही, ते हे आहे का नाही, रिझर्वेशन आपलं ते ह्याचं एसटीतलं काय रेल्वेतलं ते नसलं तर नकोच जायला, इथपर्यंत माणसाची हे आहे. त्याचं ते त्याला बाजूला कुठेतरी ठेवलेलं लागतं. काय 17 नंबर 15 नंबर सीट त्याची राखीव लागते. राखीव कशासाठी? तिथं गेलं की आहेत की जागा, तरीसुद्धा राखीव लागते. कारण का तर निश्चितता येते. मग आपल्या दिनक्रमामध्ये भगवंताला निश्चितता नको का काही? ते चातुर्मास. भगवंताला काही भगवंताच्यासाठी वेळ काढायला निश्चितता पाहिजे, त्यासाठी चातुर्मास आखून दिला. म्हणजे माणसं निदान त्या 4 महिन्यात तरी करतील. श्रावण नाही का पाळत, श्रावण आहे म्हणून पाळतात आणि पाळायचं आहे म्हणून सांगितलं म्हणून पाळतात. अर्थात दाढी वाढवण्याशी वगैरे त्याचा काही संबंध नाही आहे. बरोबर, उगाचच आपलं काय कोण करतं काय नाही, त्यांना नमस्कार मानला काय तेवढं तरी साधुत्व बाहेर दिसतं. तर तसं नाही, त्याच्याशी काही संबंध नाही आहे, साधुत्वाशी संबंध आहे. तर ते श्रावण पाळायचं आहे तो ठीक आहे, निर्व्यसन राहा, उत्तम आहे, निरामिष राहा, उत्तम आहे. त्यासाठी काय करायचं तर करा. तर तसं आपल्याला थोडं त्याच्याकडे मागे जाऊन त्यांचं काय म्हणणं एवढं तरी समजा कशासाठी. मला जसं आरक्षण पाहिजे तसं देवालाही काही पाहिजे. मला जसं स्टेटली जागा रिझर्व पाहिजे, रेल्वेतला डबा रिझर्व पाहिजे, तसा भगवंताला 12 महिने तो देतो आहे, त्याच्यातले 4 त्याचे रिझर्व पाहिजेत म्हणून बाजूला काढले. आता 4 महिने भगवंताचे म्हणून काही कोणी 4 महिने रजा घेऊन बसावं असं अपेक्षा नाही, दुकानं बंद करून बसावी अशी अपेक्षा नाही, आपलं स्वयंपाक पाणी थांबवावं अशी अपेक्षा नाही. पण तरीसुद्धा 4 महिने भगवंताचं जरा जास्त भान ठेवावे त्याचे आहे. वी आर ट्रेडिंग इन इज झोन असं लक्षात ठेवा. आपण जे चालतो आहोत ते त्याच्या महिन्यात चालतो आहोत असं जरी भान आलं तरी माणसाला काहीतरी उपयोग होईल ना. तेव्हा 12 महिने 24 तास करायला काहीच हरकत नाही. तसं तर देह तो पाचाभूतांचा, त्यांचं कुठलं काम 4 महिने थांबलं आहे का, ते थांबत नाही. पण प्रमाणात फरक येतो, थोडं अग्नी मंदावतो. आपल्याकडे शास्त्राचं मला माहीत नाही वैद्यकशास्त्र काय सांगतं, पण निदान एवढं माहिती आहे की त्या काळामध्ये थोडासा अग्नी मंद असतो, त्यावेळेला हलकं अन्न राहावं. मग चातुर्मासात थोडे उपास जास्त ठेवले, एकभुक्त राहा म्हणले. त्यांना माहिती आहे की तिथे अग्निमंद होणार आहे आणि हे जसं उरलेले 8 महिने जेवले तसं जर हाणून टाकलं यांनी या काळातसुद्धा तर त्यांना त्रास होणार आहे, हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी सांगितले चातुर्मासात जरा एकभुक्त राहा, थोडं काय दुधावर केळ्यावर राहा, अमकं करा तमकं करा, काय त्यांच्या पद्धतीनं असेल ते. कारण पचवायला लागणारा अग्नी थोडा मंद असण्याची शक्यता आहे. तर ते त्यांना शास्त्र माहिती असेल, आपल्याला त्यांनी व्यवहार सांगितला त्याचा, आणि व्यवहाराचं सांगितलं आणि ते पाळलं म्हणजे काम होतं. आता पूर्वी असा काळ होता की ऐकण्याची पद्धत होती, तसाच काळ आता काही राहिलं आहे असं नाही. असं का तसं का असंही होईल. आणि त्यांना काही कळत नव्हतं, ते खूप मागासलेले होते, त्यांना सायन्स वगैरे काही माहिती नाही, विज्ञानाची प्रगती माहिती नाही वगैरे, असं ते असल्यामुळे असं होतं. पण तरीसुद्धा तसंही पाहिलं तरी आपल्याला तेच आढळेल पुन्हा एकदा. तेव्हा असं जर समजा 12 महिने त्यांनी प्रपंच केला, 24 तास प्रपंच केला, तर शेवटी काय होईल तर माणसाच्या आयुष्याचा प्रपंचच प्रपंच होईल. हरकत नाही, आपण त्यासाठी आलोच आहोत. पण तरीसुद्धा प्रपंचच प्रपंच झाला म्हणजे काय होतं तर असमाधान आणि असंतुलन, आधी असंतुलन आणि त्यामुळे असमाधान असं होतं. 24 तास एखाद्याने जसं उद्योगात एखाद्या वेळेला 24 तास वरखोलीक नाही का होत मनुष्य, त्या कार्याने तो इतका व्यापला जातो की वरखोलीक होतो. म्हणजे त्याला स्वतःला त्याच्या विश्रांतीचा सुद्धा काळ नाही. भगवंत वगैरे राम राहायला अहो याला झोपू दे, जरा जागरण ते जाऊ दे डोळ्यावरचं, मग तो उद्याचं काम करील असं जे म्हणायची वेळ येते, तसा वरखोलीक होऊ नये. प्रपंच म्हणजे एक प्रकारचं वरखोलीकनेसच आहे.
फक्त तसाच प्रपंचच प्रपंच होऊ नये, नुसता प्रपंच राहावा यासाठी 4 महिने बाजूला काढले. आता तसे का काढले आणि ते सुद्धा 24 तास 12 महिने का नको, 4 महिने बाजूला का केले, तर यात नक्की आपल्याला माहिती आहे की असं जर केलं तर महाराज म्हणले ते लक्षात ठेवायला हरकत नाही. आपल्याला ती माहिती आहे की प्रपंच हा 5 जणांचा आहे. आज जे बसलेत त्या पंचमहाभूतांचा आहेच, पण त्याच्याबरोबर कुटुंबातसुद्धा 5 माणसांचं आहे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, दुःख नको आहे. कसल्याही प्रकाराने दुःख आलं की नको म्हणून तुम्हाला, अरे नको म्हणलास तर तो पण तेच म्हणणार ना, तिसरा चौथा 5वा तोही तेच म्हणणार. म्हणून महाराज म्हणले सगळ्यांच्याच वाट्याला ते कसं येईल. सुखाची वस्तू प्रपंचामध्ये सगळ्यांच्या वाट्याला येणार नाही. अगदी मॅथ्सवाला असला, अगदी गणितवाला समजा, किंवा आपल्याला गणिताची आवड असलेला, तर त्याला काय सांगता येईल, तर 5 माणसांचं प्रपंच आहे, 1 पंचमांश सुख तुझ्या वाट्याला येईल. उरलेले 4 पंचमांश दुःखाची तयारी ठेव. बरोबर प्रपंचामध्ये असा अनुभव येतो की नाही बघा. आता पर्सेंटेज आहे ठीक आहे, 20%चं 15% होईल, नाही तर 25% होईल, एवढंच नाही का, एवढा फरक पडू शकेल. पण तरीसुद्धा अवस्था अशीच असते. तेव्हा ही 5चा सतत प्रपंच झाला तर त्याच्यात सुखाचा भाग हा 1 पंचमांश, 4 पंचमांश दुःखच वाटेल. तुम्ही कसलाही प्रपंच करून बघा, किती प्लॅनिंग करा, किती काय हे करा, काय तुम्हाला करायचं ते करा, कुणाशीही प्रपंच करा, कशाही ठिकाणी जाऊन प्रपंच करा, आपल्या वाट्याला तिथे बरोबर पाठलाग करीत आपलं नाव घातल्यासारखं आपल्याला रजिस्टर डिलिव्हर होतं. बरोबर तुमचं पाठलाग करी डायरेक्ट होत 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 शेवटी आपल्यापर्यंत येऊन पोचतं ते दुःख. तर ते कसं पोचतं ते 4 पंचमांशमध्ये तेच आहे ना. त्यामुळे ती जाणीव ठेवायला हा तेवढाच राहावा. आता होईल काय, समजा जर यांनी नुसताच प्रपंचच प्रपंच असं आपण म्हटले 12 महिने 24 तास केला तर प्रपंचच प्रपंच होईल. त्यांनी काय होईल तर मनुष्य दुःखात पास होईल, सुखात नापास होईल. शेवटी परीक्षा आहेच. त्यावेळेला काय होईल, दुःखात नापास म्हणजे अशा अर्थ नाही की सुखात पास होईल, याच्यात दुःखात पास होईल पण सुखात नापास होईल. कारण 1 पंचमांश म्हणजे किती मार्क पडले ते आपण विचार करून बघा. तर शेवटी त्याच्या वाट्याला 1 पंचमांश 20 मार्कांना नाही पास होत. कंपोजिट पासिंग धरलं तरी 25 लागतात नाही का. वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या सिस्टीम आहेत, पण तरीसुद्धा अगदी कमी धरलं तरी 1 पंचमांश तरी 25 लागतात. इथं सुखाचे मार्क 20 आहेत फक्त. म्हणजे शेवटी सुखात जाईल का दुःखात जाईल एवढा साध्या भाषेत. आनंद वगैरे भगवंत सोडून देऊ, नामात वगैरे सोडून देऊ, पण नुसता सुखदुःखाचा विचार केला तर शेवटी तो 20% म्हणजे थोडक्यात सुखात नापास होऊन जाईल. ह्याच्यासाठी त्याला त्याचा प्रपंचाचं जरा सांगितलं की अरे थोडी जागा ह्यांना थोडी बाजूला ठेव. 1/3 जर ही जागा लिहिली 4×12 4 महिन्याचा काळ जर त्याने भगवंताच्या नामात घालवला, काहीतरी त्याच्या काम करण्यात घालवला, कोणी वारी केली, कोणी काय केलं, कोणी आपल्या जागी एकमुक्त राहिले, भगवंताचं नाम घेतलं, काही त्यांनी पारायणं केली, काय संकल्प केले, त्या 4 महिन्यामध्ये थोडं त्याचं ते दबून राहतं. म्हणजे सगळाच प्रपंच होऊन बसत नाही. 12 महिने 4 महिने देवाचे आहेत. आणि अशाही पद्धतीने विचार केला तर निदान एवढ्याच पातळीवर राहायला तरीसुद्धा 25ला असेल तर 33% पडणार, काय हरकत नाही. 33.33 ना, तर ते तेवढे तरी होतील. 1/3 तरी गेला 4×12मधला. तर यासाठी त्याला 1/3ला आणून ठेवला आहे. आता ज्यांना इंडिव्हिज्युअल पासिंग पाहिजे त्यांना 50 लागतात. आणि त्या अर्थाने आपण ह्याच्याकडे बघावं, चतुर्मासातून सुरुवात करावी आणि षण्मासाकडे जावं हे उत्तम. म्हणून ते षण्मासा उत्तरायणम आणि इकडे दक्षिणायनम ते जे सांगितले ते 6 महिने आपापलं काम करतात बरोबर. तेव्हा तिकडे खरं लक्ष असावं. मग ते आता हे केलं तर तिकडे लक्ष जाईल. 4 पावलं गेला, 4 पायऱ्या चढला तर 5वी आणि 6वी लागेल. मग तो इंडिव्हिज्युअली पास. अमक्या कुळात जन्माला म्हणून पास नाही, स्वतःच्या कर्तृत्वाने किंवा चांगल्या अर्थाने उपासनेनं किंवा त्या तपश्चर्येनं पास असं होऊ शकेल. तर हे व्हायला मात्र हे नुसतं असं दुःखात पास असं नको, किंवा तेही धड नाही आहेत 20. अशा अवस्थेत काय करावं. तर का तसं होतं तर हे सुखात शेवटी अत्यंत आनंदात मनुष्य नाही आहोत. त्याच्या वाट्याला आजारपण होतो, हे ती लोकांचे आपल्या शक्ती कमी झालेल्या असतात, सत्ता निघून जातात, कोण विचारित नाही. मग त्यावेळेला ते सगळं जे काय 4 पंचमांश आहे ते काय आहे ते कळतं, आणि 1 पंचमांश काय होतं ते कळतं. मग 1 पंचमांश काय ते कळताना काय होतं, 1 पंचमांश जरी समजा अगदी मनासारखं झालं, काय जेवण खाण मिळालं की मिळालं काय ते मनासारखं झालं, तरी त्याच्यावर उरलेल्या 4 पंचमांशची एवढी छाया राहते की ते सुखसुद्धा त्याला सुखाचं वाटत नाही. अनेक वेळेला माणसं म्हणतात बघा, हे असे वागतात, ते तसे वागतात, मुलं असे वागतात, सुना असे वागतात, हे अमकं वागतात, सासूबाई असे आहेत, तमकं आहे. म्हणजे शेवटी काय, शेवटी म्हणतात की घास सुखाचा आहे हो, पण गोड लागत नाही. म्हणजे बरोबर तिथे पुन्हा आलं, सुखाचा घाससुद्धा गोड लागत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे उरलेल्या 4 पंचमांश दुःखाची छाया एवढी आहे ती 1 पंचमांश सुखाने खाता येत नाही. यासाठी हा चतुर्मास बाजूला काढला आणि सांगितलं की आपण करा आहे, हे असं जर केलं तर हे होऊ शकेल.
आणि ह्याच्यासाठी हे 4 महिने बाजूला काढले. थोडं हरकत नाही, प्रपंच आहेच. संतांचं म्हणणं काय आहे की प्रपंचाच्याबद्दल अनेक वेळा आपण पाहिले, त्यांनी त्याच्या कधीही नकार त्याला दिलेला नाही. त्या अर्थाने नकार दिलेला नाही, तो आहे, बरोबर. यांचं म्हणणं एकच आहे की तो आपल्या स्थानी असला की सुखाचा होतो, तो त्याच्या स्थानी पाहिजे. स्थान सोडून तो वाढत चालला की तो दुःखात टाकतो आणि खूप हाल होते. तोच प्रपंच आहे. पण तो वाढत चालला की दुःखाचं सगळ्या गोष्टी आहेत. मी अगदी सामान्य गोष्टीपासून पाहतो. आंघोळ करायला बनवू शिकायला 10 मिनिटाची आंघोळ, 15 मिनिटाची आंघोळ, तो डुंबत राहिला की दुःखाचं होतं. नंतर मग डोकं भिजतं, मग सर्दी झाली, मग शिंका आल्या, मग आमूक झालं, तमूक झालं, गरम असेल ते जास्त गरम झालं, भाजलं, अमकं झालं, कशाला केलं. 10-15 मिनिटाचं काम होतं. तेवढं करून आला असतं तर एवढा त्रास झाला नसता. तसं सगळं आहे. आंघोळीचं तसं आहे, जेवणाचं तसं आहे. 10 मिनटं मनुष्य 15 मिनटात जेवून निघून गेला. आपल्या कामाला पोट भरलेलं आहे, शक्ती आलेली आहे, पचनाचं काम सुरू आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे. पण तो अर्धा तास, तासभर जर जेवत बसला तर कुठेतरी इम्बॅलन्स होणार. किंवा त्यांना हे संतुलन पाहिजे. त्याच्यातनं सुख हे संतुलनात आहे. शेवटी आपल्याकडे गीतेमध्ये सुद्धा शेवटी सांगताना शेवटी संतुलनावर आले. योगसुद्धा शेवटी संतुलनाचंच आहे. तर ते काय जेवण असो, आंघोळ असो, स्वयंपाक असो. आता 2 तास मनुष्य स्वयंपाकाला देतो. 4 माणसं स्वयंपाकाची घरातल्या कल्पना 1-2 तास देतो, 3 तास देतो. 5 तास स्वयंपाक करायला लागले की असंतुलित झालं. मग त्याला वेळ नाही, जपायला वेळ नाही, नामाला वेळ नाही, वाचायला वेळ नाही, श्रवण नाही, मनन नाही, काय नाही. सगळीकडे आहे निवारा हवा. माणसाला घर नको आहे का? निवारा हवा आहे, घर हवं आहे, पण एकच हवं आहे. दुसरं हवं आहे, तिसरं हवं आहे, चौथं हवं आहे. असंतुलन होतं, बाकी काय. असंतुलन तुम्ही करून घ्या, तुमचं पारडं असंतुलित राहील, तुम्ही दुःखात राहाल, सतत चिंतेत राहाल, व्यग्रतेत राहाल, आपलं आपण सांभाळा. नसेल तर त्यांनी काय प्रमाण ते आखून दिलेलं आहे. तेव्हा या अशा अर्थाने शेवटी त्या दुःखसुखाच्या भ्रमामध्ये जाऊ नये माणसाने, म्हणून हे आखून दिलं. आता 12 महिन्यातली निदान 4 महिने, त्यात निदान एक 15 दिवस कोणी वारीला गेला समजा असेल तर तो त्याच्या पुण्यकर्मा करतो आहे, त्याच्या परीनं झिजवतो आहे त्या. तर तसं त्याचं चालू आहे. तसंच जसं 4 महिन्यात एक 15 दिवस, तसं त्या 12 तासात किती असं थोडंसं काढून बघा. तिथे त्यांनी 1/3 दिला आहे. एवढा जमणार नाही, पण दिवसाला 8 तास नाही जमले तर दिवसाला काहीतरी 5 तासाचं स्थान असेल. आता ते त्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. विद्यार्थ्याचे 8 तास जर समजा त्या सगळ्या व्यवहारात जात असतील शिक्षणाचं, किंवा त्याच्याबरोबर असलेल्या कामाच्या, किंवा कोणी नोकरीत असेल तर त्याचे 8 तास जात असतील, उरलेल्या 8 तासामध्ये त्याची 6 तास 8 तास काही झोप असेल, तर त्याच्यातला आता राहिलेला भाग तरी त्याचा असेल. तर तसा विचार केला तर एरवीसुद्धा हे तसंच पाळणं शक्य आहे. तर जे काही पाळेल, समजा 3 तास पाळेल, 8 तास पाळेल, जसे 12 महिन्यात 4 तास पाळले, तेवढा काळ तरी प्रपंचाचा संकोच होतो, तो बाजूला जातो. तेवढी जागा भगवंताची झाली. म्हणजे त्याला निदान ती विटेवरी पावले समान आहेत, ती समोर आपल्यात ठेवायला त्याला जागा दिली पाहिजे. ते आपल्या चित्तामध्ये भगवंताला जागा देण्यासाठी हा काळ ठेवलेला आहे. त्याचा आपण चांगल्या तऱ्हेनं वापर करून घ्यावा, एवढंच आपला प्रयत्न आहे. की ते भगवंताचं स्मरण कसं करावं, काय करावं, कसं करावं आणि कशा पद्धतीनं पुढं जाता येईल. तर एक सोपा दृष्टांत आपल्याला सांगतो की एखादा चित्रकार चित्र काढायला लागतो. आपण चित्र काढणाऱ्यांच्याकडे जर कधी बघितलं असेल अशा तऱ्हेनं, आता काय झाले, फोटोग्राफरच झालेत सगळे. चित्रकार शोधणं अवघडच आहे आता. जो तो फोटोग्राफर, बरंच जगाचे फोटो काढून झाले तर स्वतःचे फोटो काढत असतात. स्वतःचे फोटो काढायला हरकत नाही, पण नुसती बाहेर सेल्फी नकोत. अंतर्यामाची काय सेल्फी घेता येईल तर बघा, आनंद आहे. आपल्याला काय परिस्थिती आहे ती दिसून येईल. उलटी ही दिसून काय करायची आहे. तुम्ही फोटो काढून दिलात तर फोटोग्राफर तुमच्यापेक्षा चांगला काढून ते तुम्हाला दाखवेल. तर असे वेळ घालवण्यापेक्षा ते त्याच्यात आपलं काही अंतरंगाचं चित्र उमटत असेल तर कोण जो काढतो त्याला माझा नमस्कार, की माझं अंतरंगाचं चित्र काय ते क्लिक कर आणि मला दाखव बाबा, असं अंतरंग आहे, हे असं झालेलं आहे, इथं बिघाड आहे, इथं हे आहे, इथं तिथं चांगलं आहे, अमकं आहे तमकं आहे, असलं काहीतरी का. पण ते केलं तर होईल. पण जे चित्रकार होते ते आता दुर्मिळ होत चालले. पण जे चित्रकार काढीत असत, अजूनही काढतात, तर त्यावेळेला जी पेंटिंग्ज आहेत किंवा स्केच आहेत ते करत असताना ते काहीतरी चित्र उभं करत असतात. कोणाच्या व्यक्तीचं असेल, कुठल्या निसर्गातलं असेल, ह्याचं असेल, काही कुठल्याही प्रकारचं लँडस्केप असो, काय असो, पोर्ट्रेट काय त्याचं असेल ते जे काही काढायला निघालेलं आहे तोच पहिल्यांदा अशी रूपरेषा काढतो आणि नंतर जरा बाजूला जातो आणि बघतो त्याच्याकडे की हे प्रपोर्शनेट आहे का, हे काय मला म्हणायचं ते यात आलं आहे का. तसं जरा बाजूला जाऊन बघणं म्हणजे चतुर्मास. आपल्या प्रपंचाकडे जरा बाजूला जाऊन बघावं. वारीत जाऊन बघा, वारीचे अनुभव आपल्याकडे असतील. मला त्यांच्या कृपेनं तोही अनुभव त्यांच्या कृपेने मिळाला, त्यात मलाही पाहता आलं. आमच्यावर एक हे होती,
चालणारे. मागे मी त्या हिंदीग्रस्तांचं आपल्याला बोललो होतो, ते तिकडून येऊन हे सगळं इथे नोंदणीसाठी येऊन दिंडीत नाव नोंदवून पाडव्याला परत जायचं ग्वाल्हेरचे होते. तर मला ते शेजारी एकदा बसल्यानंतर म्हणले आप कहाँ से आए वगैरे सुरू झालं. म्हणलं अरे हे असेल हिंदी प्रांतातले दिसतात. तर म्हटलं तुमचे काय बाबा. ते म्हणले तू कशाला जातोय. मी त्या अर्थाने त्यांच्या दृष्टीने हा तरुण मुलगा कशाला वारीत चालला एवढं असं उत्सुकता वाटून आमची झाडाखाली बैठक झाली होती. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की म्हटलं तुम्ही कुठं आहात. ग्वाल्हेर काहून. म्हटलं इथं तुम्ही कसं आहात, तुमचा काय व्यवसाय. ते म्हणले तुम्ही काय करता. म्हटलं मी बँकेत असतो. मग ते तुम्ही काय करता. म्हटलं माझी फॅक्टरी आहे. त्यांनी मला त्यांच्या मेटल फॅक्टरीचं कार्ड दिलं होतं जाताना. अजूनही आहे, आमचा संपर्कही होता खूप काळ. तर तेव्हा एक फॅक्टरीचे कोणीतरी इंचार्ज आहेत आणि त्याचे मालक आहेत आणि ते ठेवून दिंडी वारीसाठी आले. म्हणून तुम्ही आप यहाँ कैसे आए फिर, आपको मालूम कैसे हो गया, आपको इस बारे में किसने आपको बताया, किस तरह हुआ. असे आमची सगळी चर्चा झाल्यानंतर त्यातनं कळलं. त्यांना हिंदीमध्ये त्याचा सारांश असलेली ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली आणि त्यांना भरून आलं. बस कुठे ते ज्ञानेश्वर, कुठे आहे ते काय, सगळं करत ते आळंदीला आले आणि त्यांनी आळंदी बघितलं. त्यांना ते भरून आलं. ते म्हणले ही दिंडी आपण केलीच पाहिजे, इथली मी पहिली बार आहे म्हणले. या दिंडीमध्ये मी पहिल्यांदा आलो, आळंदीला आलो. आणि त्यांना ते सगळे शेड्यूल एका फॅक्टरीचे मालक आहेत, एवढी मोठे हे आहे, व्यवसाय आहे, सगळं आहे. तर ती शबनम खांद्यावर टाकायची आणि ते चालायचं. हा सगळा एक्झरसाईज तसा दृष्टीनं सगळा नवीन आहे. पण पाय टोचायचं, पायाला येवायचं, मरगळायचे, चालत आहेत. म्हणजे काय चाललं आहे त्याची मला एवढं भरून जायला झालं. म्हटलं तुम्हाला याचा त्रास नाही का वाटत. नाही म्हणले असं काय आनंद आहे की बस. आता ते म्हणले मी माझं प्रपंच माझ्या डोळ्यासमोर आला की मला वाटतं की अरे काय आनंद आहे आणि मी काय तिकडंच करतो आहे. त्याची व्हॅल्यू किती, त्याची किंमत किती. तसं ते चित्रकाराला बाजूला जाऊन आपलं चित्र बघता आलं पाहिजे. ते बघितलं की त्याला चुका कळतात, बरोबर कळतं. त्यासाठी बाजूला जायचं. सत्संग त्यासाठीच असतो. तर तुम्हाला बाजूला राहून एकदा प्रपंचाकडे परत एकदा नजर टाकायला सांगतो की अरे बरोबर आहे का, बरोबर आहे. मग पुढचं काढायला हरकत नाही. चुकलं असेल तर तिथंच खोडाखोड करा, काय ते दुरुस्त करा, पुढचं नीट करून घ्या आणि मग पुढचं चित्र काढा. त्या नदीचं, त्या समुद्राशी, त्या समुद्राचं झाडाशी काय जे काढता आहात, त्या नदीचं पर्वताचं त्याच्याशी सगळ्याचे प्रभोष नाही आहे. काहीतरी गडबड झाली तर ती त्यात असताना लक्षात येत नाही. काठावर उभं राहिल्यावर नदी दिसते वाहताना बरोबर कशी आहे ती. तर ते जसं काठावर जावं तसं हे इकडे जाता येतं. ह्यासाठी हे सत्संगाचे काळ आहेत. ते वापरले तसं चित्रकार जसं बाजूला की त्या लक्षात येतं अरे हे चुकलं आहे. तसं हे वारीत आल्यावर आणि त्याच्यापेक्षा त्यांचं ते काय शिकले हे शिकायलाच मिळालं, तो प्रश्नच नाही. मला त्यांनी विचारलं आप कितने बड़े भाग्यवान है. क्या बात है. ये भाग्य है कि आप मराठी जानते हैं, ज्ञानेश्वरी मराठी में. मुझे इसका अक्सर अफसोस होता है कि मैं मराठी जानने वाला नहीं हूँ. अरे कमाल आहे की माझं भाग्य ते त्यात आहे. ते भाग्य दिना कळू दे काय ते आमचं. ते फार वर्षांनी त्याच्यात आलं. ती भाग्याची कल्पना पहिल्यांदा आली. अरे ज्ञानेश्वरी मराठीमध्ये, गाथा मराठीमध्ये. ती मला किती सोपी आहे खरं म्हणजे. आणि बाहेरून बघणाऱ्याला हे शब्द किती अवघड वाटत असेल. विटेवरी काय, त्याचं विटेवरी म्हणजे काय, त्याला काय वाटत असेल. आपल्याला विटेवरी म्हणण्यावर काय भाव येतो एकदम. कारण ती शेवटी आत्मीयता जी सहजपणे आलेली आहे आपल्या वाट्याला, तिचं महत्त्व काय ते कळत नाही. ते अशा वेळेला बाजूला गेलं की महत्त्व कळलं. अरे हिंदी माणसाला त्या ज्ञानेश्वरीची किती अडचणी आहेत, त्यातून तरी त्याला एवढं त्याचं अपील होऊ शकतं, एवढ्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोचतात, एवढा भाव त्याला येतो. आणि तो तेवढ्यासाठी 2-2 खेपा घालून ते नोंदणी कर, पुन्हा त्याच्याबरोबर जा, हे एवढं सोस, हे सगळं का करतो. हे काळावं म्हणून करतो. अशा तऱ्हेनं बाजूला राहून बघण्यासाठी हा काळ आहे असं लक्षात ठेवलं तरी चालेल. तेव्हा ते चालताना आणखीन पण एक गोष्ट, आमच्यातलेच एक जण नातेवाईक चालत गेले. ते तसे चांगले उत्तम परिस्थितीतले आहेत, धनिक आहेत, बाग आहे, हे आहे, काय शेती आहे. तर त्यांनी सांगितलं हे. ती मला म्हणाले, मी बाजूला गेलो की त्या ग्रस्त हात जोडून एक उभे होते. अंगण होतं असं जातानाचं अंगण होतं, हात जोडून उभे होते. या म्हणले जरा. आणि यांना खरोखरच तहान लागली होती, भूक लागली होती. तर अशा वेळेला अगदी चालताना असं होतं. दिंडीची व्यवस्था असते, सगळं असतं, पण तरीसुद्धा आपली आपली वैयक्तिक वेळ केव्हा अशी येईल हे सांगता येत नाही. त्यावेळेला त्यांना ती भूक तहान लागली. म्हणून ते त्या अंगणात त्याच्याकडे ते हात जोडले. या म्हणले, पांडुरंगा या. आता चालतो तो पांडुरंगच त्यांच्या दृष्टीनं. तेव्हा ते या म्हणले. या म्हणून त्याने त्यांना बोलावलं, अंगणात हे टाकलं, ते काबाड टाकलं, बसले सगळे. मग इकडे तिकडे चौकशा आहे, त्यांनी गुळ पाणी दिलं. मग नंतर त्यांना सांगितलं तुम्ही इथेच आता 4 घास खाऊन गेलात तर मला आनंद होईल. चहा घेता का, काय घेता ते विचारलं. आणि मग त्यांना वाटलं की गरिबाच्या घरी. आणि त्यांनी म्हणलं तुमचे माझ्या घरी पाय लागले वारकऱ्यांचे, मला फार धन्यता वाटते. हे शेवटी आपले प्रपंच आपल्या डोक्यात बरोबर घेऊनच जातो ना माणूस. त्यामुळे तिथे गेल्यानंतर लक्षात की एवढं आपण श्रीमंत आहोत, यांची काय परिस्थिती आहे बघा. तरी एवढं आपल्याला गुळ पाणी देऊन हात जोडून दारात मनुष्य. काय म्हणले तुमचं कसं काय चाललं, जिथे तुमचं काय शेतीवाडी आहे का काय आहे तुमचं, कसं साधारण शेतकरी माणूस आहे, साधा दिसतो. तो म्हणला मला वारीत जात होतो, आता येत नाही जायला,
पण मी निदान वारकऱ्याची सेवा तरी करतो. दारातून जातं म्हटले गावातून, तर ती सेवा करावी म्हणून मिळाल. माझं काय मिळवायचं नाही, मला जे मिळायचं ते पांडुरंगाने दिलेले आहे. तेव्हा ह्यांचं आपलं 2-5 एकर 10 एकरचा आपला विषय. तर म्हटलं तुमचं काय ते शेती? म्हणजे शेती आहे आमची, करतो म्हणून मी. हे 200 एकर आहे, एकदम खाली आहे काडकरणे. हा 200 एकर जमीन आहे म्हणले, आणि साधारण 100 गुरं आहेत म्हणले. मागं आहे सगळं म्हणून. काय आहे म्हटले? सगळं पांडुरंगाचं आहे म्हणले, आपलं काय नाही, ते कृपेचं आहे. आणि माझे 5 एकरसुद्धा मला माझे वाटत होते ते पांडुरंगाचे आहे, ते माझ्या तेव्हा लक्षात आलं. बस म्हणून वारीचा जो उपयोग व्हायचा तो झाला. आणि तो होण्यासाठी हे बाजूला गेलं की लक्षात येतं की काय विशालता आहे, काय तिथं मांडून ठेवलं आहे, हे सगळं लक्षात येतं. यासाठी हे आहे. आणि ते फेजिंगसुद्धा किती बरोबर नैसर्गिकरित्या केलेलं आहे की हे 4 महिने काढले बाजूला. आता एवढा पाऊस पडला, द्या आपण चक्र बिडवली ते सोडून द्या, मूळ त्याचा काळ विचारात घ्या. तर साधारण वैशाख ज्येष्ठ याच्यामध्ये आपण ते पहिली सगळी कामं करावीत, नांगरट करावी, हे करावं, पेरणीच्या तयारीत राहावं. पहिला पाऊस येतो, पेरणी करावी. सगळं झालं की पेरणी भगवंतावर सोपवी आणि निघून जावं. बरोबर काळ असा ठेवलेला आहे. आणि त्यावेळेला तेवढा पावसाचा जो आपल्याला साथ असते तिथे, ती कशी असते हे तिथंच जाऊन बघण्यासारखं आहे. तिथे भिजू नको, मग तुला सर्दी होईल वगैरे, जे मायामामता असते की तसं. तू खिडकीतनं बघ, मी तुला उघडून देते वगैरे जे असतं, म्हणजे देते काय देतो काय शेवटी सारखंच ते. पण ते तसं जे असतं ना, ते तसलं काही नसते. तुम्हाला कोण विचारत नाही, एक पांडुरंगाच विचारतो. आणि तो तुम्हाला काय होऊन देत नाही. ते त्याच्याकडे जाण्यासाठी तिथे रस्त्यावरच जायला पाहिजे. तर ते गेलं की बरोबर तो फेस त्यांनी ठेवलेली आहे की अशा काळामध्ये भिजते. अंगावर जेव्हा पहिल्यांदा ते भिजतं आणि सगळं अंगावर वाळतं हे जेव्हा कळलं, तेव्हापासून हा विषय डोक्यात आयुष्यभर नाही आता कधी. इथं भिजलं, तिथं झालं, इथं चिखल उडालं, हे कसलं चिखल आणि कसली भिजला तर काय उडवलं. अख्खच्या अख्खं मनुष्य भिजतो. आम्हाला ते पहिल्यांदा गेलो ते आम्हाला कल्पना नव्हती ही की हे आळंदीला ह्याच्याहून येईपर्यंत पुण्याला काय होईल आणि मध्ये काय होत असतं ह्याची कधी कल्पना नाही. त्यामुळं गेलो ते जसंच्या तशा अंगावरती पिशव्या, त्याच्यात घेतलेलं सगळं ते पिशव्या ठेवायला आम्हाला कुठली दिंडी नसल्यामुळे नंतर मिळाली, पण आधी नसल्यामुळं आमचं सामान आमच्याबरोबर तर करणार काय. ते सगळं जसं तसं भिजते, आपण फक्त बघत राहायचं. आणि चालायला स्टॉप नाही कुठं, ते थांबतील तेव्हा स्टॉप, भगवंत देईल तो स्टॉप, माऊली थांबतील तेव्हा थांबायचं, पण थांबायचं नाही कुठं. त्यामुळे ते भिजले, ते भिजू दे म्हणले. असंच भिजतं, म्हणजे सांगायचं असंच भिजतं. त्यांचे ते छोटे छोटे रेनकोट, छोट्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे होतं बरोबर, ठीक आहे. तरीसुद्धा मूळ भिजायलाच लागतं. म्हटलं थोड्या वेळाने, आणि काही नाही, 1-2 तास पाऊस पडला, सगळं निथळून गेलं, कपडे भिजून गेले. आणि नंतर थोड्या वेळानंतर जे काय ऊन पडले बस कडक ह्याच्यापर्यंत पुण्यापर्यंत काय नाही. नंतर सगळं अंगावर जसे तसे वाळलात कपडे. तेवढ्यासाठी तरी जावं लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टींची किंमत पण कळते, स्थाने कळतं, आणि किती त्याला स्थान द्यावं ते पण कळतं. तर ते कळण्यासाठी असं बाजूला जाऊन होतो. त्यांनी बरोबर हा मधला काळ असा काढला आहे की ज्यामध्ये 4 महिन्यामध्ये आता नंतर एकदा ते पेरल्यानंतर काही नाही, शांतपणे रक्षण करायचं, वाट बघायची, एवढंच काम असतं ना. मग त्या काळात भगवंताला द्यायला काय हरकत नाही, तो वेळ देऊ शकतो. म्हणून हे असे 4 महिने बाजूला काढले. तसं मला वाटतं आपण विचार करून बघा, निगराणी करावी, हे करावं, एवढंच आहे, राखावं. आणि बरोबर ते झालं की आपलं ते आश्विन वगैरे येतो बघा, आणि त्यावेळेला ते दसऱ्याच्या दरम्यान बरोबर सगळं लंब्या आलेले असतात, धान्य आले असतं, काढणी होते. आणि मग आपल्याला त्यावेळेला बरोबर पहिल्यांदा नवान्न इष्टी ठेवली. नवीन अन्न आलं की ते पहिल्यांदा भगवंताला द्यायचं, नवान्न इष्टी करायची. म्हणजे थोडक्यात आपल्याकरता भात नैवेद्य करून काय असेल जे आलं असेल, नैवेद्य आला, समजा भात आलायचं ना, भाताची तर ते पहिल्यांदा नैवेद्य करून भगवंताला अर्पण करायचा. आणि तो केला की मग तो खायला बाजारात काय तुमचं असेल ते शेजाऱ्याला, म्हणजे जे तिकडे सांगावं ते नाही. त्यक्तेन भंजित हा बरोबर हा काळ संपला की तुमच्या हातात पीक येणार. पीक आलं की पहिल्यांदा देवाला द्या आणि मग तुम्ही खा, नाहीतर कोणाला ते द्या, किंवा काय असेल ती पुढे करा. तेव्हा तैर दत्ता नाही प्रदायो जे आहे पुढे सगळे यो भुंगतेस ते नाही वसहा नाही. तर ते जो न देता खातो तो चोर आहे, हे जे गीतेनं सांगून ठेवलं. तर ते देण्याचा कार्यक्रम त्यांनी त्याला लावूनच दिला आहे. ते झाले की पहिल्यांदा देवा. जे 4 महिने जायल्यानंतर माणसाची देवाच्या जवळीकीनं अशी मनस्थिती झालेली असते की हे देवाच्या कृपेनं झालेलं आहे, पहिल्यांदा त्याला नैवेद्य मिळत. आता देव खाणार आहे का मला सांगा, आपण दाखवणार आणि कोणाला तरी देणार, एवढंच ना. मग ते तरी करा, म्हणजे त्यांनी भावना राहिली. आणि मग नाही तर पडलं पानं खायला सुरुवात, आधी दाखवा, त्याला द्या. तो खात नाही, कमी होत नाही, काळजी करू नका. आपली भावना शुद्ध होते, अन्न शुद्ध होतं, ते करावं. अशा तऱ्हेचा हा काळ 4 महिन्याचा बरोबर काढलेला आहे. तर दिवसाला, महिन्याला, वर्षाला सगळ्याला बरोबर वळण लागावं. आणि ह्या 4 महिन्यांचं देवाच्या देण्याचं भान त्या 4 महिन्याच्या श्रवणाने येतं. ते श्रवण झालं की भान येतं, पण कशासाठी जगतो. मग उरलेले 8 महिने व्यवस्थित जगता येतात, त्याच्याशी ते संतुलन आहे.
4 महिने जरी केलेले असले तरी 8 महिने संतुलित जगता येतं. पुन्हा आपलं हजार फिरणी केली की पांडुरंगावर सोपून निघालेले असतं. तेव्हा तशा तऱ्हेचं आपल्याला ते शिकता पण यावं. दिंडी करण्याचा खरं हेतू हा आहे की आपण बघितलं असेल आणि तिथे कुठं मराठवाड्याच्या पार कुठल्या कुठल्या टोकातनं माणसं तिथे येईपर्यंत त्यांना अनेक दिवस लागतात पोचायला. त्याच्या आधी ते निघालेले असतात. म्हणलं अहो तुमची शेतीवाडी नाही काय ते काय करणार आता त्याचं पुढे कोण तिथे कोण बघायला आहे? कोण नाही. कोणतरी एक त्यांच्यातला माणूस मुसाबंद घरातल्या एवढ्या मोठ्या घरातल्या एकत्र घरातला कोणतरी एक तिथे. म्हणले काय करणार मग एवढ्या ह्याचं कोण रक्षण करणार? कोण पांडुरंग आहेच की म्हणले. नाहीतरी त्याच्याच कृपेने येणार आहे. ही भावना तिथे जर राहिली तर ती तिथे पण राहील हे त्याचं अन्न आहे. तेव्हा हे आणि हे अगदी प्राथमिक गोष्ट आहे ना अन्न म्हणजे. म्हणून ते एक संतुलन येतं की मी पिकवलं आणि मी खाणार आणि मी ठरवणार मी काही करणार. मी पेराचं काम केलं, पाऊस आला, आता पांडुरंगाच्या कृपेने जेवढं यायचं तेवढं आलं. आता जे आलं आहे ते बरोबर आलेलं आहे माझ्या दृष्टीने. कारण त्यांनी दिलं ना त्यांना माहिती आहे कुणा द्यावे किती खाय ठाऊ किती देवा होय ते बरोबर त्यांनी केलेलं आहे. तेव्हा ह्या असंतुलित करणारा जो 8 महिन्याचा प्रपंच आहे तो संतुलित करण्यासाठी 4 महिने फक्त देवाला वापरायचे की झालं का. बरं 4 महिने काही अखंड नामस्मरण काय सुरू आहे असं का काय आहे काय तो काय 2 तास 3 तास काय भजन पूजन करणार श्रवण करणार एखादा ग्रंथ ऐकणार तेवढंच की. मग तेवढ्यावर सुद्धा हे उरलेलं संतुलित होतं. आणि मग असंतुलनानं आजार आहेत अपघात आहेत मनस्ताप आहेत नैराश्य आहे धावपळ आहे सगळ्या ह्याला बरोबर एक दुसरं परिमाण असतं की इकडे भगवंत आहे. ह्या पारड्यात भगवंत असला म्हणजे सगळ्या बाकीच्या गोष्टी शांतपणे संतुलित राहून झेलता येतात. तर ह्याच्यासाठी ह्या चतुर्मास. आता आपण बघतोय ते 12 अभंगांचा विषय निघाला. स्वररूप आहे. तुकोबांचं स्मरण करूया पहिल्यांदा आणि मग पुढे जाऊया. कारण हा मार्ग सोपा सुखरूप आहे हे तर सांगितलेलंच आहे. पण त्याच्याचबरोबर तो का चालावा कशासाठी हे सगळं केलं. एवढं 4,000 एवढे 10,000 एवढ्या गाथा नाही जपत तर ठीक आहे एक 12 अभंग म्हणत जावा तेवढ्यानंसुद्धा काम होईल. जे अगदी शेवटी मनुष्याला देह ठेवण्याची वेळ आली संतांना याच्या भाषेत देहाच्या भाषेत देह ठेवण्याची वेळ आली तरी त्यांची तळमळ त्या भाषेशी संपत नाही. जगाच्या कल्याणाविषयीची तळमळ संपत नाही. आणि म्हणूनच ते नंतर पाठवलेले अभंग आहे. तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल 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 विठ्ठल तुकोबाराय तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय
तुकोबारा तुकोबारा विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबारा तुकोबारा विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबारा विठ्ठल तुकोबारा विठ्ठल विठ्ठल तुकोबारा विठ्ठल विठ्ठल तुकोबारा विठ्ठल तुकोबारा तुकोबारा. त्यांनी चार्ट अपूर्व काम करून ठेवलेलं आहे. त्याचे निदान आपल्याला थोड्याशा राभंगांच्या निमित्ताने ओळख झाली तरी चालेल. ते साररूप आहेत. बघायचे अशासाठी की ते साररूप आहेत. बाकी नेहमीप्रमाणे त्याला जोडून असलेल्या आपल्या मानवी बुद्धीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. कशा अर्थाने ते 12च का 14च का 16च का अमुकच का एवढेच का ते प्रक्षिप्त आहेत का मूळ आहेत, त्याची कुठं संहिता आहे का, ती कोणाची ऑथेंटिक कोणाची नाही, कोणाची अधिकृत कोणाची अनधिकृत अमुक तमुक, हे सगळं त्याच्याविषयी आहे. जसं गुरुदेवांच्याकडे मामासाहेब गेलेले असताना ते आरक्त परकुटवर्ण वगैरे तो अभंगाबद्दल विषय झाला तेव्हा एक आत्मानुभव वर्णन करणारा अभंग आहे. तेव्हा त्यांना मामासाहेबांना सहज विचारलं. ते बाबा वारकरी पंथाच आहेत, त्यांना जास्त त्याच्यातली असेल आणि माहितीच आहे आपल्याला, ते विद्यार्थीच आहेत त्यांच्या, त्यामुळे तसं गुरुदेवाने विचारलं होतं की बाबा ह्या अभंगाबद्दल तुमचं काय मत आहे. एवढा अभंग चांगला आहे, फक्त आमच्यात तो प्रक्षिप्त मानतात. म्हणले ते पंथाप्रमाणे तो प्रक्षिप्त आहे. ते म्हणले असं नाही का प्रक्षिप्त, प्रत्यक्ष अनुभव येतो ना त्यांचाच. चला म्हणजे शेवटी कुठेतरी ह्याला यावं लागतं की अनुभवाला काय आहे. तसं ते जसं झालं तसं यशवेशी पाठभेद एखाद्या शब्दाचं हे ते असायचं, त्याप्रमाणे त्याच्याबरोबर आहे. तर ते तसं काय आहे पण जाता जाता सांगून ठेवतो. प्रास्ताविकच चालले आहे म्हणून जाता जाता सांगून ठेवतो. असं काय आहे तर ह्याचं कारण आपलं एक संस्कृती आहे. ती अगदी जर मध्येच कुठे रिफ्लेक्ट व्हायची असेल तर ज्ञानेश्वरीत आहे, पूर्वी तर आहेच आहे, पण ज्ञानेश्वरीत आहे. माझे नामरूप माझे असं ते पण लोपो, माझे नामरूप हारपो. आपल्याकडे लिखाणकर्त्याने काहीही त्याचं पुढे ठेवलेलं नाही. कोणी लिहिलं कसं लिहिलं काही नाही. माझे नामरूप माझे असं ते पण लोपो, जे जिथे नामरूप हारपो म्हणलेलं आहे अशा तऱ्हेचं आहे. त्यामुळं त्यांना स्वतःचं त्या अर्थाने त्याच्यात काही नाही आहे. मग ते काय ते शब्द, मग त्याची ऑथेंटिसिटी, मग त्यांची सहीचं असं आमकं काय नाही. ते तसं का नाही तर काय आहे, त्यांच्या दृष्टीनं प्रपंच आहे, आपल्याकडे विज्ञान आहे आता, किंवा काय आपल्या संस्कृतीत फरक आहे, पाश्चात्य आहे संस्कृती आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यात कसं आहे की अहंकाराचं किंवा मीपणाचं जे स्थान आहे ते त्याला द्या म्हणा किंवा वाढेल म्हणा, तर अशा अर्थाने त्याला स्थान आहे. तिथे ते गिरवायचं आहे आणि ते पुसायचं आहे. परंपरा अशी आहे आपली की मीचं काही नाही असं पुसायचं आहे. सगळं करणे जगदीशाचे आणि कवित्व काय मानुष्याचे, हे समर्थाने एवढे 20 दशकं 200 समास लिहिल्यानंतर विचारावं आपल्याला ह्याच्यात आपलं काय आहे ते आलं. तर तसं ते सगळ्यांच्यात तसंच आलेलं आहे. त्यामुळे ह्यांनी कोणाची काय त्याचं काय ठेवलेलं नाही, त्यांच्या सहीची वेगळी परत वगैरे काय ठेवलेली नाही. हे सगळं एक हे आहे. हाही यालाही काय अर्थ आहे मला ते मान्य आहे, पण तरीसुद्धा त्याच्यापेक्षा मोठा अर्थ त्यांना गवसलेला एवढं नक्की, किंवा काळाप्रमाणे हे असेल तसं त्यावेळेला. आणि मूळ मुद्दा त्यातला काय आहे की मी पुसायचा कार्यक्रम परमार्थात आहे. आनंद हवा असेल तर मी पुसून टाका, जर आपल्याला व्यवहार चालवायचा असेल तर मी गिरवीत राहा, तसे तो फरक आहे. तर तेवढा लक्षात ठेवला तरी चालेल. त्याच्यामुळे हे असे अडचणी येतात. हे प्रक्षिप्त आहे का आमका आहे का वगैरे. आपल्याला एवढंच नक्की आहे की ह्याच्यात सार काय आहे तेवढं फक्त आत्ता बघू, आज काही बाकीचं वेळा नाही, पण एवढं तरी होईल, सुरुवात तरी होईल की सार काय. तर मनुष्याला कळायला लागल्यापासून काय काय करायचं ते कसं करता येईल ते शोधावं. शास्त्र संशोधनं वगैरे जे काय करायचं असेल ते करावं. पण आश्चर्य एक आहे, इथे सुरुवातीलाच सांगतो की आश्चर्य एक आहे की मनुष्य जन्माला आल्यापासून असंख्य गोष्टी शोधतोच आहे. त्याच्या घरात जिथे राहतो तिथल्या या खोलीत काय, त्या खोलीत काय, या वस्तूला काय म्हणायचं, त्या वस्तूला काय म्हणायचं, इतकी त्याची चिकित्सक किंवा संशोधक किंवा काय जिज्ञासू प्रवृत्ती आहे ती इतकी जाऊन पुढे एवढी शास्त्र शोधती, एवढ्या त्या क्षेत्रात जाते, त्या व्यवसायात जाते, त्या नोकरीत जाते, तिथे इतकं शिकतो मनुष्य, एवढं सगळं समजून घेतो, सगळं समजून घेतो, स्वतःला काही समजून घेत नाही. काय गमत असेल ना, एवढं सगळं झालं पण मला माझ्याबद्दल काय माहिती आहे तर म्हटलं काय नाही.
ते काय तुमचं नाव काय, पूर्ण नाव काय वगैरे ते काय माहिती आहे काय, ती लौकिक गोष्ट आहे. ते काय ते आपल्या फॉर्म भरायच्या वेळेला लागते, तसलं आहे ते, त्याचा काय उपयोग नाही. तर या अर्थाने त्याचा व्यवहाराच्या दृष्टीने व्यवहाराचा उपयोग, पण इकडे काय उपयोग नाही. तर अशा तऱ्हेनं बाबा मी आहे का जन्माला आलो असं नाही विचार करत कोणी. मी आहे, माझं स्वरूप काय, तो काय नाही विचार करत. माझं पुढे काय होणार ह्याचा काही विचार करत नाही. म्हणजे जे मूळ खरे प्रश्न त्याच्यात निदान कुठेतरी यायला हवेत, ते ह्यात येत नाहीत, ते ह्या निमित्ताने येतात. तर म्हणजे जसं हे कसं आहे, एखाद्याला सगळ्या गावाची सातबारा त्याच्याकडे असावेत आणि स्वतःचा असू नये, त्यातला प्रकार आहे. सगळ्या गावची सातबारा आहेत, सगळ्या गावची माहिती आहे, सगळ्या विषयांची माहिती आहे, शास्त्र माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण स्वतःचं काय माहिती नाही. मी कोण, माझं स्वरूप काय, मी कशासाठी आलो, माझं काय पुढे हेतू काय, जगण्याचा उद्देश काय, मी चालणार कसं आणि ते गाठणार कसं, ह्याविषयी त्याच्याकडे काय माहिती आहे म्हटलं तर तसं हे होतं. आपल्या भ्रामक जगातमध्ये आजची जी जगं आहेत, या जगामध्ये जसं हजारो फ्रेंड्स वगैरे असतात, फ्रेंड्स ते खूप असतात, हजारो फ्रेंड्स असतात, पण जवळचा घरातला शेजारचा तो मित्र नसतो. ते नाही, ते तिकडे लाईक्स आहेत, फ्रेंड्स आहेत, अमकं आहेत, तमकं काय काही असेल ते आहेत सगळे, पण ते सगळे कुठे आहेत, काय आहेत, ते खरे आहेत का नाही ते सुद्धा माहिती नाही. फोटो लावला तर स्वतःचा लावेल ह्याचीसुद्धा गॅरंटी नाही आपल्याला माहिती आहे तिथे, तर तो कसा असेल याचं काय सांगणार पुढे. पण इथे शेजारी जो आहे ब्लॅक अँड व्हाईट अगदी तुमच्यासमोर हाडा मांसाचा दिसतो आहे, तर त्याच्याशी मैत्री नाही समज, ती तिकडे आहे कागदावर, याच्यावर बोटणावर ती मैत्री आहे, पण ती तशी आहे. तर ह्याच्यात लक्षात ठेवावं की स्वतःची खरी आपली ओळख हीच खरी आपली मैत्री आहे. स्वतःशी मैत्री नाही तर जगाशी मैत्री नाही. त्या स्वतःशी मैत्री व्हायला पाहिजे तर स्वतःची जशी मित्राची मैत्री व्हायला पाहिजे, तर त्याच्यावर काही ती माहिती पाहिजे. तसं माझी मैत्री करायची तर माझी माहिती पाहिजे, ती कुठून मिळवणार, ती ह्यात आहे. तर ह्यासाठी हे अभंग आपल्यासमोर ठेवायला हरकत नाही. ते आणि ते सुद्धा वेदेही अवस्थेतून आलेले आहे. आज जसं ते शेवटी कंथा आणि हे मी पाठवलेलं आहे, टाळाभंग घोंगडी त्यांची त्या खूण म्हणून पाठवली आहे, तेव्हा जेव्हा ते निघून गेले त्याच्यानंतर खाली येऊन पडलेल्या अभंगातून हे 12 अभंग आलेले आहेत. आणि त्याच्यात काय, जन्म का आपला का झाला, जे प्रश्न आत्ता मी म्हटलं आपण फारसे कधी विचारले नाहीत, आणि त्याच्यावर खरं सांगायचं तर खूप अवलंबून आहे. एकदा जर ते कळलेलं असेल, हे चालणं फार सोपं आहे. ते कसंही चालेल आणि कसंहीच चालूच असतं, ते कसंही चालू असतं. आपण असलो तरी चालू असतं, नसलो तरी चालू असतं, आपलं हवं तसं चालतं, नको तसं चालतं, ते चालतंच. आपण जरी काही ठरवलं तरी ते काय ठरवलं आहे त्याप्रमाणे चालतं. अशी जगाची यंत्रणा आहे. त्याच्याशी मला कसं राहता येईल हा जो प्रश्न आहे तो सोडवायला मला कसं, मी कसा ते माहीत पाहिजे. तर त्यासाठी माझ्या जन्माचं कारण काय, खरं ज्ञान कोणतं, खरा उद्धार कशात आहे, खरं साधन कोणतं करावं, चित्तशुद्धीचं महत्त्व काय, ती कशी होईल, खरा आत्मानुभव किंवा आनंद कोणता, कशाला आनंद म्हणावं, खरं सुख कशात आहे, किंवा प्रारब्धाचं यामध्ये कुठेतरी स्थान असतं, अशा गोष्टी का घडतात कळत नाही, ते काय स्थान आहे, ते कशानं निर्माण झालं, त्याला दूर करायला काय मार्ग आहे, उपाय कोणते, त्यानंतर सत्संगाचं महत्त्व काय, हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या क्रमाने एक 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 अभंगात सोडवले आहेत. तेव्हा कल्पना नको, सत्य काय आहे ते बघा. ते जे पुढं आहे की कल्पना सांडा, वस्तू शोधा, म्हणजे खरं काय ते शोधा, असत्य ते सांडा, कल्पना ह्या सांडा. तर तसं खऱ्या अर्थाने लीनता कशात आहे, तिचा उपयोग काय, लीन होण्याचा उपयोग काय, तसं सर्वाभूती आणि भगवंत कुठे आहे, त्याचं स्थान कुठे, माझ्यात कुठे आहे, बाहेर कुठे आहे. आणि हे जे सगळं ज्याच्यामुळे आपण हे प्रश्न कधी विचारले नसतील किंवा विचारले असते तर उत्तरं नीट मिळाले नसतील, तर त्या अर्थाने विचार करावा आणि हेही शोधावं की हे मला का मिळालं नाही, तर कशाचा पडदा, कशाचं आवरणमध्ये आहे म्हणून मला हे दिसत नाही, ते मायेचं आवरण कोणतं, तिला कशी ओळखावी, काय त्याला भेद कसा करावा, पलीकडे कसं जावं. तेव्हा सगळे संत त्या अर्थाने एकच असतात, हे सुद्धा त्यातच आहे. संत एकच आहेत, भेद बाह्य स्वरूपाचे आहेत, आणि संतांचं खरं मर्म आपल्याला कळत नाही, म्हणून आपल्याला त्यांचा खरा उपयोग होत नाही. तर त्या अर्थाने काहीतरी त्यांचं मर्म कळावं, तर ते कळलं तर आपल्याला उपयोग होईल. आणि साधूंच्या ठिकाणी सगळी शांतीच आहे, पण तरीसुद्धा एक आधार देऊन ठेवलेला आहे की नुसता भक्तभाविक झाला तरी शांती मिळेल. संतांना शांती आहे यात काही विशेष नाही, शांत आहे तो संत आहे, संत आहे तो शांत आहे, ते आहेच. पण त्याच्याबरोबर हे पण आहे की जो त्यांचा आहे तो सुद्धा शांत आहे, जो भाविक आहे, जो भक्त आहे, त्यालासुद्धा भक्तीची शांतता मिळू शकेल. एवढी सगळी आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ते आहेत. म्हणून त्यांनी 12 अभंगांचं सांगताना शेवटी साधतील येणे अह परलोक, काय होईल यातनं आपण जे बघतो आहे त्याच्यातनं त्यांनी काय होईल हे सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला मिळालं तर आपल्याला हवंच आहे. साधतील येणे यह परलोक, साधतील येणे
इह परलोक साधतील येणे इह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा साधतील येणे इह परलोक साधतील येणे इह परलोक परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भवव्यथा जाईल तुमची येणे भवव्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण मज सख्या विठ्ठलाची आण मज साधतील येणे इह परलोक साधतील येणे इह परलोक साधतील येणे इह परलोक ही आपल्याला खात्री दिली साधतील येणे इह परलोक सत्य सत्य माझी भाक असं सांगून दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याची काळजी करायचं कारण नाही. कुठल्या तरी निमित्तानं संतांचं प्रेम लागावं. अंबाराव महाराजांच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला ते निंबार्गी महाराज सुद्धा असताना निंबार्गी महाराजांना सकरी मोत्या म्हणत आले की कोणाला तरी कुणा आले की त्याला साखर देत कडे साखर ते द्यायचे म्हणून त्यांना सकरी मोत्या म्हणत तिथले. आणि ही शाळकरी मुलं होते. अंबाराव महाराज निंबार्गीला आले ते मुळात खरं म्हणजे केवळ शिक्षणासाठी म्हणून आपल्या चुलत्यांच्याकडे राहायला म्हणून निंबार्गीत आले. म्हणजे कसं ते प्रारब्ध आणीत असतं बरोबर. फक्त आपल्याला लाभ घेता आला तर पुढचं सगळं चालता येतं. राजधानी गाठ पडते पण टिकवणं आपल्या हातात आहे. तर ती गाठ पडली ती केवळ शाळेच्या ह्याच्यामुळे पडली. आणि सकरी मोत्यात लगडी बाकीची मुलं शाळकरी आपल्या पहिली दुसरीतली कपरी पूर्वी होती तशी कपरी पहिली दुसरीतली मुलं तर त्या दृष्टीनं ती सगळी पाळायची. ती त्यांच्याकडे ते दिसली की पाळायची. त्यांच्याकडनं साखर मिळायची. आणि त्यांना अनुभव काय होता मुलांचा. आता मुलांचा अनुभव मुलांजवळ आपल्याला आपला. तर ते म्हणणे काय की व्हायचं काय की ते काही रोज गाठ त्यांचं त्यांना सप्ताह त्यांचं भजन त्यांचे लोक येणं जाणं सगळं अध्यात्मचर्चा अमकं दुमकं त्यांना असे. ज्या दिवशी त्यांचं दर्शन होईन साखर मिळेल त्या दिवशी शाळेत शिक्षा होत नसे. खूप झालं. आपल्याला स्वप्रपंचात नाही होणार तसं. साधतील येणे इह परलोक साधतील येणे इह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा साधतील येणे इह परलोक साधतील येणे इह परलोक येणे भवव्यथा जाईल तुमची येणे भवव्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण मज सख्या विठ्ठला आण मज साधतील येणे इह परलोक साधतील येणे इह परलोक साधतील येणे इह परलोक लोक इह परलोक कोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा 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 तुकोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा
तुकोबरा विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबरा तुकोबरा विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबरा तुकोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा तुकोबरा विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबरा 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 विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबरा जानकी वनस्मरण जय जय राम पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ